ते 2015ला तुम्ही मला वाटतं फुल टाइम सुरू केलं. नाही. सो 2015 वॉज द फर्स्ट टाइम. 19th April 2015 वॉज द फर्स्ट टाइम आय स्टेप्ड ऑन स्टेज. ओ या मग त्याची कशी प्रिपरेशन, म्हणजे प्रिपरेशन इन टर्म्स ऑफ, म्हणजे 4 मिनिटासाठी तुम्हाला इतकं ते कॉम्पॅक्ट बनवायला लागत असेल ना? हां. सो प्रिपेअर त्याच्यासाठी केलं होतं ॲक्च्युली. बिकॉज मला ओपन माईक असा होतो एका जागी असं कळलं होतं. आय हॅड रजिस्टर्ड फॉर इट आय थिंक कपल ऑफ वीक्स इन ॲडव्हान्स. आणि मी लिहिलेलं होतं काहीतरी, बट आय न्यू की हे लोकांसमोर करून त्यांचा फीडबॅक घेणं जरुरी आहे. सो आय हॅड रिलेटिव्ज इन पुणे. एकदा त्यांना बोलवलं मी लंचवरती आणि मग ते आले सगळे. आफ्टर लंच आय सेड लिसन आय नीड टू डू समथिंग. कॅन यू गाईज जस्ट हिअर मी आउट अँड गिव्ह मी युअर फीडबॅक. आता काय होतं, घरच्यांसमोरच त्यांच्यावरचे जोक्स, आई बाबा बसलेत, काका काकू बसलेत, आणि देन कोणी तोंडावर हसलं नाही, असं नुसते असं बघत होते हा काय करतोय म्हणून. आणि एंड ऑफ इट डे हा छान होतं, मजा आली. हां म्हटलं थोडे हसलं असतात तर चाललं असतं. बट आय न्यू, आय कुड सी इट इन देअर आईज की हे ना हे पटतंय थोडंफार. आणि मग मी आय थिंक गेलो होतो. आणि मग मी बिफोर आय थिंक ऑन द डे ऑफ द ओपन माईक, वीकडे होता, आय हॅड टेकन अ लीव फ्रॉम वर्क आणि मी स्वतःला लॉक करून आय रिहर्स्ड फॉर लाईक ॲटलीस्ट 4-5 hours इन फ्रंट ऑफ द मिरर, जस्ट टू गेट द डिलिव्हरी अँड द हँड जेस्चर्स राईट आणि हे सगळं. आणि ते प्रिपेअर करून गेलो होतो. सो कसा झाला तो पहिला? चांगला झाला होता. त्याच्यानंतर 3 दिवसानंतर एक प्रॉपर शो होत होता पुण्यात. सो तो त्याच व्हेन्यूचा जो मॅनेजर होता तो मला म्हणाला, तू ये 3 दिवसांनी, आय विल ट्राय अँड टॉक टू द सिनियर कॉमेडियन्स ऑन द लाईनअप इफ दे कॅन गिव्ह यू अ स्पॉट हिअर. आणि मी तिकडे गेलो आणि त्या मॅनेजरने तिकडच्या लिटरली म्हणजे विकलं असं मला, की अरे ही इज रिअली गुड, दॅट डे आय सॉ हिम इन फ्रंट ऑफ 30 people, ही डिस्ट्रॉयड, यू शुड हॅव अ लुक ॲट हिम. तर ठीक आहे, आता एवढं बोलतोयस तर कर. आणि मग ते केली 4 मिनटं आणि मग ती पण चांगली झाली. मग सामाव मुंबईतल्या कोणाला तरी कळलं की पुण्यात कोणीतरी असं करतोय. सो तो म्हणाला मी पुण्यात येऊन ओपन माईक्स करतो. आणि मग ते पुण्यात पहिला ओपन माईक झाला जून 2015 आणि मग असं करत करत मग मुंबईला एकदा यायला लागल्यानंतर मग थोडं आयडिया आली हाऊ द बिझनेस वर्क्स. आणि आय थिंक बाय गणपती असतो आय थिंक सप्टेंबरमध्ये, बाय सप्टेंबर 2015 वी हॅड स्टार्टेड डुईंग ओपन माईक्स इन पुणे. सो आम्ही त्याच्या आधी घरात पण आमचे ओपन माईक केले होते. लिव्हिंग रूममध्ये एक दिवस माझ्या घरात केले, एक दिवस ह्याच्या घरात केले, एक दिवस ह्याच्या घरात केले. कारण आम्ही 4च कॉमेडियन्स होतो त्यावेळेला पुण्यातले. सो आमच्यासुद्धा प्रत्येकजण 2-3 मित्र घेऊन या. जो होस्ट असेल इट इज हिज रिस्पॉन्सिबिलिटी टू मेक शुअर फूड अँड ड्रिंक्स आर अरेंज्ड. आणि मग आम्ही एकमेकांना फीडबॅक द्यायचो, आय थिंक दिस जोक इफ यू कॅन ट्राय सेईंग इट दिस वे, किंवा ह्याच्यातनं डोंट टेक द नेम ऑफ द पॉलिटिशियन, काहीतरी थोडं त्याला मास्क करून ट्राय कर, सो मे बी जास्ती लाफ येईल मोठा. सो असं हे आम्ही एकमेकांबरोबर करायचो. मग प्रॉपर व्हेन्यूजना अप्रोच करून आय थिंक सप्टेंबर 2015 आम्ही पुण्यात करायला लागलो. आणि मग आय थिंक ते हळूहळू मी म्हटलं मग अशी तसं तो स्नोबॉल इफेक्ट एक होत गेला. आणि आता पुण्याचा जो ओपन माईक ग्रुप आहे ते आता 3 ग्रुप पुण्याचे झालेत आता. सो नाव दे आर मोर दॅन 750 people डुईंग कॉमेडी इन पुणे नाव. 750? या ॲटलिस्ट, कारण व्हॉट्सॲप ग्रुप लिमिटेशन इज आय थिंक 256 members. हो. सो 3 ग्रुप तरी आहेत दॅट आय नो ऑफ. आय थिंक तुम्ही एकटेच आहात जे मराठी, हिंदी आणि इंग्लिश तिन्हीमध्ये तुम्ही करता सो ना? आय ऑल्सो हॅव डन शोज इन गुजराती. रिअली? या. सो पार्ल्यात राहिल्यामुळे गुजराती लोक खूप आहेत तिकडे. माझे दोन्ही नेबर्स होते ते एक गुजराती होते, एक कच्छी होते. सो ते थोडं त्यांचं ऐकून थोडं मला यायचं गुजराती. आणि सेल्समध्ये असल्यामुळे मला नवीन लँग्वेज शिकायला आवडतात. सो मी इंजिनिअरिंग नंतर एका हेक्झावेअर नावाच्या कंपनीत नोकरी केली. आमचं ट्रेनिंग कोइंबतूरला होतं. आणि तिकडे वी वर देअर फॉर जस्ट 28 days. आणि त्या 28 दिवसात पण आम्ही त्याला बऱ्यापैकी असं तमिळ शिकलो होतो की बाहेर पडलं तर सर्वाईव्ह करू शकू. सो मला आवडतं नवीन लँग्वेज शिकायला. ते फॉर सम रिझन गेल्या काही वर्षात ते करता नाही आलं आहे. बट मला असं आवडायचं की तुम्ही जर समजा तमिळ असाल तर तुमच्याबरोबर थोडंसं तमिळमध्ये कन्व्हर्सेशन केलं, समोरच्याला बरं वाटतं. तो आईस ब्रेक होतो लगेच. किंवा गुजराती कोणी असेल, मला येतं गुजराती. माझं लिटरली मी सेल्समध्ये असताना वेन आय यूज्ड टू गो टू गुजरात, अहमदाबादला गेलो, सुरतला गेलो, बरोड्याला, मी तिकडे त्यांच्याशी गुजरातीत बोलायचो. कधी कधी लोकांना विश्वास नाही बसायचा तू मराठी कसा असू शकतोस. कारण थोडा सुदृढ बालक असल्यामुळे ते म्हणायचं तू दिसतोस पण गुजराती, तू बोलतोस पण एवढा फ्लुएंट, आणि तुझं आडनाव भिडे कसं काय, असं सगळं हे व्हायचं. सो एकदा आपलं स्टॉक एक्सचेंजची जी लेन आहे तिकडे एक व्हेन्यू होता. तर तिकडे आय थिंक 8 ते 10 हिंदी ओपन माईक होता, 6 ते 8 गुजराती ओपन माईक होता.
सो आय हॅड अ मीटिंग समवेअर नियर बाय. मी तिकडनं लवकर पोचलो व्हेन्यूला आणि बाकी सगळे कमेडियन्स होते आपल्याच सीनमधले, जे हिंदी आणि इंग्लिशमध्ये करणारे होते, त्यांनी गुजरातीत सुरू केलं होतं. सो मी त्यांच्याशी ग्रीन रूममध्ये बसून गुजरातीत बोलत होतो. ते म्हणाले, तुला कसं एवढं चांगलं येतं गुजराती? म्हटलं हेच फॉर द रिझन्स दॅट आय जस्ट सेड. तर तुम्हाला तू कर ना इकडे 5 मिनटं. म्हटलं दे. आणि मी ते केलं गुजरातीत आणि ते चांगलं झालं. मग ते म्हणाले की पुढचा शो आहे 2 आठवड्यांनी, त्याला करशील का? हो म्हटलं करतो. मग तिकडे गेलो, तिकडे 15 मिनटं केली आणि अजून मजा आली. मग ते कुठेतरी ते एक रिअलायझेशन आलं की अरे गुजरातीत जर आपण करतोय तर आता आय हॅव टू डू मराठी. नाव देर इज नो हे की आय एम नॉट डुईंग मराठी नाव. पण म्हणजे गुजराती आधी केलं आणि मग गुजराती आधी मराठी? केलं. या Really? 2 शो गुजरातीत आधी केले. मग त्याच्यानंतर मग सो गुजराती शो आय थिंक मी केले ऑगस्ट 2017 आणि पहिला मराठी शो केला नोव्हेंबर 2017. दॅट इज व्हेरी सरप्रायझिंग ना, कारण प्रत्येक भाषेतले नुआन्सेस कळून ते करणं आय थिंक इट इज व्हेरी डिफिकल्ट. कारण त्यावेळेला काय झालं होतं, भाडीपानी सुरू केलं होतं मराठी स्टँडअप. भाडीपानी आय थिंक एप्रिल 2017 पासून सुरू केलं होतं आणि भाडीपानीनं ती ही प्रोसेस ठेवली ती तुम्ही तुमचे ऑडिशन व्हिडिओज पाठवा तर आम्ही तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी देऊ. आणि माझं असं झालं होतं की यार मी पुण्याचा सीन मी उभा केला लिटरली, माझ्या घरातनं सुरू झाला आहे. कॅनव्हस लाफ क्लब म्हणून मुंबईला पलेडियममध्ये एक क्लब होतं रे. त्यावेळेला कॅनव्हस लाफ क्लबचं दर मंडेला ओपन माईक व्हायचा आणि विनिंग द ओपन माईक ॲट कॅनव्हस यूज टू बी कन्सिडर्ड अ थिंग त्यावेळेला. आणि कॅनव्हस लाफ क्लबचा तो एक हा असायचा की तुम्ही यू ग्रॅज्युएट फ्रॉम द ओपन माईक ना, की तुम्हाला 4 मिनटं मिळतात ओपन माईकला. मग त्याच्यात चांगलं केलं की प्रॉपर शोमध्ये 7 मिनटं मिळतात. त्याच्यात चांगलं केलं की मग तुम्हाला 10 मिळतात, मग 12, मग 15 हे करून मग त्यांचा एक फॉर्मॅट असायचा की बेस्ट इन स्टँडअप, म्हणजे जो प्रॉपर शो आपण म्हणतो त्याच्यात यू आर नाव पार्ट ऑफ दॅट हे. सो माझं बेस्ट इन स्टँडअप झालं होतं. मी म्हटलं मी ते केल्यावर लाईक व्हॅलिडेशन फ्रॉम द बिगेस्ट स्टेज इन कॉमेडी इन द कंट्री, तुम्ही माझ्याकडून ऑडिशनचा व्हिडिओ का मागताय? असं भाडीपाला विचारलं. हां, म्हणजे भाडीपा नाही, आय वॉजंट इन टच डिरेक्टली विथ द हे, अंडरस्टूड. पण त्यांच्या मधला जो एक लिंक होता ही केप्ट टेलिंग मी काही व्हिडिओशिवाय ती लोक तुला घेणार नाहीत. म्हटलं हे मला हे वाटेल कुठे ना कुठेतरी आय एम अ व्हेरी इझी गोईंग पर्सन, बट इन द थिंग्स दॅट आय एम गुड इन माझा इगो येतो थोडामध्ये, राईट, की बाबा मी चांगलं करतोय, मी उगाच हे नाही का, म्हणजे इफ समथिंग इज नॉट निडेड इट्स नॉट निडेड. कारण आज जी लोक ओपन माईक मध्ये स्ट्रगल करतायत ते तुमच्याबरोबर शोज करतायत. सो मग वन फाईन डे म्हटलं व्हिडिओ तर मी देणार नाही आहे, म्हटलं मी स्वतःचा मराठी सीन सुरू करतो. सो मी विलेपार्ल्यात आपल्या महंत रोडवरती एक रेस्टॉरंट होतं शॅक नावाचं, तिकडे बेसमेंटमध्ये जागा होती. सो तिकडे आय यूज्ड टू रन ओपन माईक्स एव्हरी वेनसडेज 9:30 PM. ऑफिसून आल्यावर आरामात रात्री वगैरे असं करायचं. सो तिकडे मी म्हटलं इथेच मराठी करूया आपण, आणि मराठी मी लिस्ट केला आणि लिटरली इट गॉट सोल्ड आउट इन लाईक अ कपल ऑफ डेज. छोटी होती, 35 सीटर होतं. दॅट्स नॉट स्मॉल. आणि त्यावेळेला बुक माय शोवरती पण नाही टाकायचं, इट इज टू बी फ्री. फोनवरती व्हॉट्सॲप करून RSVP करा, 35 कन्फर्मेशन्स. मी म्हटलं यार एवढी लोकं आली आहेत तर लेट स्टार्ट आस्किंग द कमेडियन्स ऑर परफॉर्मिंग विथ भाडीपा. कारण म्हटलं ठीक आहे ना, उगाच कम्पीट करण्यात पॉईंट नाही ना, वेन वी कॅन कोलॅबोरेट. आणि मग सगळे हो म्हणाले. म्हटलं तर हे हो म्हणतात तर मग सारंगला विचारूया. मग सारंग साठेला विचारलं ना, मी पण येतो. आणि मग तेव्हा ही सॉ मी परफॉर्म लाईव्ह फॉर द फर्स्ट टाईम. आणि मग त्याच्यानंतर मीच त्याला विचारलं, म्हटलं की डू आय स्टील नीड टू सेंड अन ऑडिशन व्हिडिओ? तर नाही, म्हटलं हेन्सफोर्थ व्हॉट एव्हर शोज वी डू यू विल बी अ पार्ट ऑफ इट. म्हणून मग भाडीपाबरोबर करायला सुरुवात केली. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.